गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नमः श्री शंकरानंद गुरुपादाम्बुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे। आपण काल ब्रह्मानंद अद्वैतानंदाला सुरुवात केली होती, तर त्याच्यामध्ये आपण उपादान कारणाचा विचार चालू होता. उपादान कारणाची व्याख्या पाहिली, आपण सर्वसाधारण व्याख्या पाहिली, पूर्ण डिटेलमध्ये नाही तरी, की ज्याचा कार्यात प्रवेश असतो, आणखी ज्याच्या वाचून कार्य राहू शकत नाही. आणखीन ही आहे की जे कारण कार्याच्या अव्यवहित पूर्वकाली असतं वगैरे अशा पद्धतीचं, म्हणजे कार्य व्हायच्या आधी ते कारण उपस्थित पाहिजे आणि त्या कारणाचंच पुढे कार्य होतं, असा थोडक्यात अर्थ आहे याचा. आपण त्याला उदाहरणही पाहिलं की मातीपासनं घट होतो. माती हे घटाचं उपादान कारण आहे. माती काढून घेतली तर घट राहणार नाही. मग ह्याचा जो ही जी वेगवेगळी उपादान निमित्त कारण, म्हणजे जे कार्याच्या निर्मितीला आवश्यक असतं, पण निर्मिती झाल्यानंतर ज्याची आवश्यकता राहत नाही, जे नसलं तरी काही बिघडत नाही, ते निमित्त कारण आहे. त्या वस्त्राचा म्हणजे कापडाचा माग म्हणा, विणकर म्हणा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या निमित्त कारण आहेत. त्याच्याशिवाय कापड विणता येणार नाही, पण कापड विणून झाल्यानंतर त्यांचं काहीही काम उरत नाही. हे आपण बघितलं. आणखीन 3 उपादान कारण पण पाहिली: विवर्त उपादान कारण, परिणाम उपादान कारण, आणखीन आरंभक उपादान कारण. त्यातलं विवर्त उपादान कारण जे आहे, तर ते निरवयव पदार्थांवरती पण विवर्त होणं शक्य असतं. आणखीन आरंभक, आणखीन परिणाम, ह्या कारणासाठी सावयव पदार्थच लागतात. आपण ह्याचाही विचार काल थोडासा केला होता. म्हणजे विवर्ताचा कमी केला होता, पण आरंभक आणखीन दुसरं कुठचं परिणाम, यांचा आपण विचार केला होता की सावयव पदार्थांपासूनच बनतात. कारण जो पदार्थ बनतोय तर त्याच्यात कण असतात, आणि ज्याच्यापासून बनतात त्याच्यात पण कण असतात. दुधाचं दही होतं म्हणजे दूध देखील कसलं तरी बनलेलं असतं, कण असतात त्याच्यात, त्याला निर्मिती असते आणि त्याचं दह्यात रूपांतर होतं किंवा अवस्थांतर होतं. तंतूपासून पट बनतो, त्याचं रूपांतर होतं. याला आरंभक उपादान कारण. बीजांकुर न्याय आहे, तर ते देखील बीजापासून अंकुर निर्माण होतो. हे सगळे जे पदार्थ आहेत, मूळ कारण जे आहे, तर ते सावयव आहे, म्हणजे कणांचं बनलेलं आहे. पण विवर्त उपादान कारण जे आहे, तर त्याच्यात ते कणांचं बनलेलं असण्याची गरज नाही. आणि म्हणून ब्रह्माच्या बाबतीत ब्रह्म सावयव नाही आहे, ब्रह्म निरवयव आहे. म्हणून निरवयव ब्रह्माचा सावयव पदार्थांसाठी जे उपादान कारण लागू आहे, परिणाम किंवा आरंभक, ते ब्रह्माच्या बाबतीत आपल्याला स्वीकारता येत नाही. ब्रह्माच्या बाबतीत विवर्त उपादानच बरोबर होतं, कारण निरवयव पदार्थांवरती देखील विवर्त होऊ शकतो. कसं काय ते? उदाहरण असल्याशिवाय स्वीकारण्यात येत नाही कुठचाही मुद्दा. तर ह्याला उदाहरण जे आहे, तर ते आकाशावरती निळ्या रंगाचा भास होतो. आकाश निरवयव आहे, पण तरी देखील तिथे निळ्या रंगाचा भास होतो आकाशावरती. ते जसं आहे, किंवा असं गोल आहे, उलट्या कढईसारखं म्हणतात त्याला, तसा भास होतो, तसा भ्रम होतो. वास्तविक तर तसं अजिबात नाहीये, ते निरवयव आहे, निरंश आहे.
असं आकाश आहे, तरी त्याच्यावरती जसा भ्रम होतो तसा ब्रह्मावरती जगाचा भ्रम होतो. आणि ते शक्य आहे. निरवयव ब्रह्मावरती जगाचा भ्रम होणं शक्य आहे, हे आकाशाच्या उदाहरणाने सांगितलेलं आहे. किंवा आनंदावरती कल्पित जग सांगितलेलं आहे. आनंद कसा आहे? निरंश आहे, आहे आनंद हा. पण त्याच्यावरती सावयव असं जग निर्माण झालं, म्हणजे कल्पनेने निर्माण झालेलं आहे विवर्त रूप. ही कल्पना कोण करतं? हे जे जग भासायला लागतं हे कोणाच्या शक्तीमुळे? काहीतरी पाहिजे ना, कारण त्याला ईश्वराच्या माया शक्तीचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे अधिष्ठानावरती भ्रम झालाय, अधिष्ठानाच्या स्वरूपात जराही बदल झालेला नाहीये, आणि त्याच्याऐवजी विवर्त हा भासायला लागलेला आहे. हा मायेच्या शक्तीने होतो. यासाठी आपल्याला त्या मायेच्या शक्तीच्या पलीकडे असले सगळ्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे, त्याच्यावरती नजर केंद्रित करून जगावरचं आपल्याला दृष्टी काढायला लागते. पण हे लक्षात घ्यायचं की जर का जग खोटं आहे, म्हणजे विवर्त रूप आहे, म्हणजे भ्रमरूप आहे, तर त्याला मागे अधिष्ठान पाहिजेच, आणि ते अधिष्ठान ब्रह्माचं आहे. सत्य अधिष्ठानाच्या शिवाय भ्रम होत नाही. सत्य अधिष्ठान असलं तर भ्रम होतो. मग प्रश्न पडलाय की म्हणजे तुम्ही वेगळी माया स्वीकारताय, मग मायेचा वेगळ्या स्वीकार केला तर अद्वैत कसं काय म्हणता? ब्रह्म अद्वैत आहे, तुमचं मत अद्वैत आहे, आणि एकीकडे म्हणता की मायेच्या शक्तीच्यामुळे ब्रह्मावरती विवर्त भासायला लागतो. म्हणजे दोन तुम्ही आणली तिथे, हे कसं काय शक्य आहे? तर त्याच्यावरती सांगितलं की माया ही शक्तिरूप आहे, आणि शक्ती ही शक्तिमानपेक्षा कधीही वेगळी नसते. शक्तिवान जो आहे तर त्याच्यापेक्षा ती वेगळी नाही, त्याच्याशी पूर्ण एकरूपही नाही आहे, पण वेगळीही नाही. कारण पूर्ण एकरूप म्हणावी तर मग ती कायम तेवढीच्या तेवढी पाहिजे. पण मला तर अनुभव आहे की पूर्वी जेवढं मला पेलायचं, आता पेलं नसं झालेलं आहे, शक्ती कमी झालेली आहे. अगदी वेट लिफ्टर, आत्ताच ऑलिम्पिक झालं, कुस्तीगार, त्यांना देखील जर का तर त्यांची शक्ती कमी होते. नेहमी तेवढीच शक्ती असते असं नाही. आपलाच विक्रम आपण मोडीत काढणारे पण आहेत. म्हणजे शक्ती जी आहे तर ती कशावरून आपल्याला कळते? तर ती शक्ती कार्यानुमेय आहे. म्हणजे कार्य झालं ज्या अर्थी, त्या अर्थी तिथे शक्ती असली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला शक्तीचं अस्तित्व कळतं. मग ह्याचा अर्थ असा आहे की शक्ती ही शक्तिवानाचीच आहे, पण त्याच्यापेक्षा जशी ती वेगळी आहे तशीच एकरूप आहे, कारण ती एकटी राहू शकत नाही. जो शक्तिमान आहे त्याच्या आश्रयानेच ती राहते, त्याच्यामध्येच ती राहते, तिला वेगळं राहता येत नाही. पण तरी देखील जर का कार्यच केलं नाही तर त्या शक्तीचं अस्तित्व आपल्याला कळणार नाही. जर का वेट लिफ्टरने वजनच उचललं नाही तर त्याच्यात किती ताकद आहे हे कळणार नाही आपल्याला. मागे आम्ही एका ठिकाणी जायचो नेहमी, तर तिथे इन्स्ट्रक्टर होती मुलगी. तिला सहज विचारलं, ती वेटलिफ्टर होतं असं आम्ही ऐकलं होतं, वजन किती 45 वगैरे किलो असेल, अशी बारकीशी अगदी हडकुळी. तिला विचारलं, काय ग तू पोतं भरलेलं उचलू शकतेस का तांदूळाचं किंवा सिमेंटचं वगैरे? तिचं उत्तर होतं, सहज. इतक्या सहजपणे तिने सांगितलं. म्हणजे तिच्याकडे पाहिलं तर तिच्यात एवढी शक्ती असेल वाटत नाही, पण ज्या अर्थी ती उचलू शकते त्या अर्थी तिच्यात तेवढी शक्ती असली पाहिजे. म्हणजे कार्यावरनं आपल्याला शक्तीचा अंदाज येतो, कार्यानुमेया. आणखी स्वतंत्र राहणार नाहीये, शक्तिमानाच्या आश्रयानेच राहणार आहे, हे आपण पाहिलं. पण आता कधी कधी असंही होतं की कार्य घडण्याची सामग्री असते पण कार्य घडत नाही, म्हणजे त्यावेळेस शक्तीला अडथळा आहे. उदाहरण जे दिलेलं आहे ते आपल्या परिचयाचं नाहीये नेहमीच्या, पण अग्नीच्या जवळ दाहक शक्ती आहे.
आता ही दाहक शक्ती एखाद्याला समजा सांगितलं की आगीत हात घाल, पूर्वी दिव्य करायला सांगत असत, आणि अशा ह्याच्यात जर का आगीत हात घातला आणखीन तरीही त्याला भाजलं नाही, तर याचा अर्थ की अग्नीच्या दाहक शक्तीला प्रतिबंध करणारी असं त्याच्याजवळ मंत्र तरी आहे किंवा काहीतरी पदार्थ आहे, मणी म्हणतात, म्हणजे एखादं रत्न असं असतं की जे अग्नीच्या दाहक शक्तीला प्रतिबंध करतं. मी पाहिलेलं नाहीये, कुठे मिळतं मला विचारू नका, पण अशा पद्धतीचं शास्त्रात हे नेहमी उदाहरण दिलं जातं. मणी किंवा मंत्र ज्याच्या जवळ असेल त्याच्या बाबतीत दाहक शक्तीला प्रतिबंध होतो. म्हणजे शक्ती ही त्याच्यापेक्षा वेगळी आहे, पण त्याचबरोबर अग्नीच्या शिवाय शक्ती असू शकत नाही. ती त्याच्याबरोबरच असते. म्हणून ती स्वतंत्र जरी नसली तरी ती पूर्णपणे एकरूप पण नाही आहे, आणि याच्यामुळे तिलाही अनिर्वचनीय असं म्हणण्यात येतं, मायेला देखील. आता ऋषींनी मुनींनी वगैरे ही शक्ती ध्यानामध्ये जाणली. आणखीन ती किती प्रकारची आहे मग शक्ती? ही जी परमेश्वराची निजात्म शक्ती आहे, आत्मशक्ती आहे, तर ती क्रिया, ज्ञान, आणखीन बल. क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती, आणखीन बलशक्ती, अशा तीन आहेत. यांचा गुणांशी संबंध आहे. त्रिगुणांपैकी क्रियाशक्ती जी आहे ती रजोगुणाची असते, ज्ञानशक्ती जी आहे ती सत्वगुणाची आहे, आणि बल जे आहे ते तमोगुणाचं आहे. अशा पद्धतीने त्यांची वाटणी केलेली आहे. कारण सरळ आहे की रजोगुण हा चांचल्य दाखवतो नेहमी, म्हणून हालचाल जी आहे, क्रियेची शक्ती जी आहे ती रजोगुणाची आहे. सत्वाच्या मुळे ज्ञान होतं, म्हणून सत्वगुणाची ज्ञानशक्ती आहे. आणि तमोगुण हा अत्यंत निश्चयी असतो, इनर्ट असतो, म्हणजे त्याच्यात जड पदार्थ सगळे जे असतात तर ते तमोगुणाचे असतात. आणि तिथेही ताकद असते आपल्याला माहिती आहे. कायनेटिक, आणखीन स्टॅटिक वगैरे ह्या सगळ्या तिथे असतात, इलेक्ट्रिसिटी सारख्या. या तमाचे बल म्हणून म्हटलेलं आहे. असे ह्याचे तीन प्रकार सांगितलेले आहेत. आणखीन हे फक्त ह्याच्यात नाही तर उपनिषदात पण सांगितलंय, आणि वसिष्ठ ऋषींनी हे योग वासिष्ठ म्हणून जो ग्रंथ आहे तर त्याच्यातही सांगितलेलं आहे. याच पद्धतीने वेद सांगतात की परब्रह्म जे आहे ते सर्व शक्तिमान आहे. सर्व शक्ती, आता आपल्याला तटस्थ लक्षण, आणखीन स्वरूप लक्षण. सर्व शक्ती हे तटस्थ लक्षण आहे, ते स्वरूप लक्षण नाही आहे. तटस्थ लक्षण म्हणजे जे कधी असतं कधी नसतं. जेव्हा माया निर्माण होते, जग निर्माण होतं, तर त्यावेळेस सर्व शक्ती हे लक्षण लावता येतं. पण जेव्हा ब्रह्म एकटं असतं तर त्यावेळेस तिथे सर्व शक्ती लावता येत नाही, कारण तिथे सर्व म्हणाला दुसरं काही नाहीच. ब्रह्म एकटं, एकमेव, अद्वितीय असंच असतं त्यावेळेस. म्हणून ते त्याचं स्वरूप लक्षण आहे. नित्य, निरवयव वगैरे स्वरूप लक्षण आहे. पण सर्वज्ञ, सर्व साक्षी, इथे सर्व शक्तिमान, ही जी सगळी आहेत ही तटस्थ लक्षण आहे. तटस्थ लक्षणं बदलत असतात. तटस्थ लक्षणं कधी असतात कधी नसतात, बंदिस्त असतात. दोन तटांमध्ये नदी जशी बंदिस्त असते तशी तटस्थ लक्षणं ही कुठच्या तरी गोष्टींनी बंदिस्त असतात. सर्वज्ञ म्हटल्यानंतर सर्वांना जाणणारा, सर्व जाणणारा, अशा पद्धतीने म्हणणं, म्हणजे तिथे सर्व आलं. सर्व शक्तिमान मध्ये तसंच आहे, सर्व प्रकारच्या शक्ती त्याच्यात आहेत. पण ब्रह्माच्या बाबतीत असं म्हणताच येत नाही, कारण ते एकमेव आहे. तिथे स्वरूप लक्षणं जी आहेत तर ती भेदशून्य वगैरे आहे, कसलाही तिथे भेद नाहीये. आता पुढे श्वेताश्वतर मध्ये आता म्हटलं, आणखीन योग वासिष्ठात इथे 14 श्लोक घेतलेले आहेत.
ह्या ग्रंथामध्ये म्हणजे या प्रकरणामध्ये योग वासिष्ठातला 14 श्लोक घेतलेले आहेत. त्यातला 15वा जो आहे तर तो सांगतो म्हणजे रामाला वसिष्ठ मुनी समजावतात की त्या ब्रह्माचा शक्तीने विवर्त रूपी विकास होतो. म्हणजे ब्रह्म वाढतं अजिबात नाही. तिथे विवर्त नावाचं काहीतरी एक दिसायला लागतं. ब्रह्म जसं असतं तसं असतं, पण जग रूपी विवर्त तिथे दिसायला लागतो. पूर्णमद पूर्णमिदम आहे ना शांती मंत्र. ब्रह्म पूर्ण आहे, जग पण पूर्ण आहे. त्या ब्रह्मावरती ते पूर्ण जग भासायला लागलं तरी ब्रह्म पूर्णच आहे. प्रलयाच्या नंतर ते जे पूर्ण जग होतं ते गेलं, पूर्ण नाहीसं झालं, तरीही ब्रह्म पूर्णच आहे. म्हणून हा जो विकास म्हटलेला आहे तर हा केवळ विवर्त रूप आहे. हे प्रकट झालेलं आहे, ही चैतन्य शक्ती सगळ्या जीवांमध्ये प्रकट झालेली आहे आणि त्याच्यामुळे ब्रह्मात भर पडल्यासारखं वाटतं, पण वास्तविक नाहीये. आणि इथे पुढे वसिष्ठ मुनींनी आणखी 6 शक्ती सांगितल्या. आपल्याला ह्या परिचित आहेत, फक्त ह्या पद्धतीने आपल्याला माहित नाहीयेत. म्हणून एक लक्षात घ्यायचं नेहमी की आपण जेव्हा कुठचेही ग्रंथ वाचतो तर तेव्हा बाकीच्या ग्रंथांची ते जोडून घ्यायला लागतात. इथे असं सांगितलंय, तिथे तसं कसं, सिस्टीम वेगळी, शब्द वेगळे, अर्थ तोच आहे ना. अर्थ पाहायचा आणि त्यानुसार अर्थ घ्यायचा आपण, नाहीतर आपण कायम गोंधळात राहू. आणि असं होऊ नये म्हणून अनेक ग्रंथ वाचू नका म्हणून सांगतात. बहुहिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोधवीचे, मना सज्जना राघवी वस्तिकीचे, समर्थ सांगतात आपल्याला. म्हणून ह्या ज्या जरी नावं वेगळी असली तरी आपल्याला ह्या परिचित आहेत. इथे वायूची स्पंदन शक्ती म्हणून म्हटलेली आहे. वायू हालचाल करतो ना, स्पंदन शक्ती. दगडाची दृढत्व शक्ती म्हटली आहे. घट्ट असतो, टणक असतो, त्याला दृढत्व शक्ती असं नाव दिलेलं आहे. द्रवशक्ती ही पाण्याची आहे. आपल्याला माहिती आहे की पाणी वाहतं, जे जे द्रव आहे, जे जे गार आहे, तो जलतत्व आहे तिथे. म्हणून द्रवशक्ती ही पाण्याची आहे, जलाची आहे. दाह शक्ती ही अग्नीची आहे. अग्नी उष्ण असतो, उष्ण असणं हा अग्नीचा स्वभाव आहे. उष्णतेशिवाय अग्नी नाही. जर का गार बर्फासारखा अग्नी दाखवते तुला असं कोणी मला म्हणालं तर मी विश्वासच ठेवणार नाही, कारण अग्नी म्हटल्यानंतर तिथे दाह शक्ती असलीच पाहिजे. आकाशाला शून्य शक्ती म्हटलाय, कारण आकाश हे मायेचं पहिलं आविष्कार आहे, पहिल्यांदा निर्माण झालेलं आहे. आणि आकाशाचं स्वरूप पोकळी हे आहे, म्हणून त्याला शून्य शक्ती म्हटलंय. आकाशाच्या पोकळीमध्ये संपूर्ण विश्व ब्रह्मांड आकाशाच्या पोकळीत आहेत. आपण आकाश म्हटल्यानंतर असं वरती वगैरे बघतो, पण केवळ वरचं आकाश नाहीये, खोलीतही आकाश भरलेलं आहे. मी खुर्चीवरती बसली, या खुर्चीच्या खालती पण आकाश आहे, खुर्ची आकाशात आहे, मी पण आकाशात बसलेली आहे. आकाश सगळीकडे व्यापून आहे. ह्या सगळ्या गोष्टी आकाशातच आहेत. म्हणजे पोकळी हे आकाशाचा धर्म आहे, तो शून्यत्व आहे. आणखीन 6वी जी सांगितली आहे ती नाश शक्ती सांगितली आहे. विनाशिनी म्हणजे सर्व नाशिवंत पदार्थ जे आहेत त्यांच्यात ही शक्ती आहे. आपल्याला माहिती आहे की नाशाचे देखील प्रकार आहेत. स्वतः नाश, परतः नाश, आश्रय नाशाने नाश वगैरे नाशाचे प्रकार आहेत. आणि प्रत्येक जगातल्या पदार्थाला कुठला ना कुठला नाश हा लागतोच. स्वतः नाश म्हणजे आता भाजी आणली परवा, तशीच राहून गेली, ती कुजून गेली, म्हणजे तिचा स्वतः नाश झाला. तिला कोणी नाशलं
मुद्दाम कुजवलं नाही, तिला कोणी बाकी काही केलं नाही. परत हा नाश. ती भाजी मी चिरली, चिरून फोडणीला टाकली, शिजवली. भाजी म्हणून जी होती तिचा नाश झाला. परत हा नाश दुसऱ्या कोणाच्या तरी हातून झाला, म्हणजे माझ्या झाला, म्हणजे आश्रय नाशाचा नाश. म्हणजे प्रत्येक पदार्थाला असे नाश आहेत. आश्रय नाश म्हणजे आता हा मोबाईल ह्या टेबलावरती आहे. टेबल जर का खाली पडलं तर तो मोबाईल फुटायचा संभव आहे. म्हणजे आश्रय जो टेबलाचा आहे त्या आश्रयाचा नाश झाला तर ह्या पदार्थाचा नाश होईल. अशा पद्धतीने हे सगळे पदार्थ जगातले नाशिवंत आहेत. काही ना काहीतरी पद्धतीने सगळ्याचा नाश होतो. आणखीन पुढे उदाहरण दिलाय की एक छोटस अंड असतं आणि त्या अंड्यात पुढे जो महासर्प, अगदी खूप मोठा सर्प असला तरी देखील मूळ तो अंड्यातनच बाहेर येतो, छोट्या अंड्यातनं. तसं जग आत्म्यामध्ये असतं. म्हणजे जग हा जो विस्तार आहे याचा अर्थ असा नाही की आत्मा लहानसा आहे, पण केवळ कल्पनेने एवढ्याशा ह्याच्यातून त्याचा विस्तार झालाय हे लक्षात घ्यायचं. जगाच्या निर्मितीपूर्वी ह्या सगळ्या शक्ती आत्म्यात होत्या आणि जगाच्या तिथे ज्या लीन होत्या त्या उत्पत्तीच्या वेळेस परत सगळ्या प्रकट झाल्या आणि जग निर्माण झालं. मग प्रश्न विचारला की आत्मस्वरूपात एवढं सगळं विश्व मावतं कसं? आता परत परत सांगितलंय की आत्मस्वरूप सगळ्या विश्वाला व्यापून त्याच्या पलीकडे आहे, पण तरी देखील विचारतायत की आत्मस्वरूपात मावतं कसं? आता मग आत्मा म्हणजे आपण एका जीवाचा आत्मा घेऊया जो त्याच्या शरीरामध्ये व्यापून असतो, असा जर का घेतला समजुतीसाठी, खरी गरजच नाही, आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. तर त्याला दृष्टांत जो दिलाय तो एखाद्या छोट्याशा बी मध्ये प्रचंड वृक्षाचे सगळे ज्या अवयव असतात ते एखाद्या बारक्याशा बी मध्ये असतात. वडाची बी किती सूक्ष्म असते, उमराचं बी किती सूक्ष्म असते, आणि त्याच्यात फांद्या, फळं, पानं, मुळं, खोड सगळं आहे. अशा वृक्ष त्या एवढ्याशा बी मध्ये आहे. त्या बी पासूनच त्याचा विस्तार आहे, तिथे आणखीन काहीही नाही. तसं हे जग जे आहे तर ते ब्रह्मात राहतं, असा हा विचार सांगितला इथे. हे केवळ पटवण्यासाठी सांगितलेलं आहे की प्रलयकाली जग हे ब्रह्मात लीन होतं. आणखीन जसा बी मधनं वृक्ष प्रकट होतो तर त्याच पद्धतीने ते पुन्हा प्रकट होतं. इथे बीजांकुरवाद नाही, परिणामवाद नाही, केवळ दृष्टांत दिलेला आहे. आरंभवाद नाही, इथे विवर्तवाद सोडलेला नाहीये, पण पटावं म्हणून दृष्टांत दिलेला आहे की एवढ्याशा बी मध्ये जसं राहतं तर तसंच जग त्या शक्तिरूपाने मुळात लीन होऊन राहतं आणि नंतर शक्ती जेव्हा प्रकट होते तर त्यावेळेस जग प्रकट होतं. शक्ती कधी निर्माण होत्यात, प्रकट कधी होतात, तेही विचारलंय. ह्या एकदम नाही प्रकट होत, तर हळूहळू उदाहरण दिलेलं आहे की जमिनीतून तांदूळाची रोपं वगैरे उगवतात. आता ती जमीन म्हणा, ऋतू म्हणा, पाऊस म्हणा, ह्याच्या वेगळेपणाप्रमाणे कुठेही कधी उगवतात हे आपण आपल्याला माहिती आहे की आता आमच्या कोकणामध्ये खूप पाऊस असतो, पण इथे पाऊस कधी सुरू होतो? आणखीन चंद्रपूर जिल्हा वगैरे भागात ही तांदूळ पिकतो भरपूर, ओरिसात वगैरे पिकतो, पण तिकडे पाऊस आणखीन वेगळ्या वेळाला सुरू होतो. तिथली पेरणीची वेळ आणि इथली पेरणीची वेळ वेगळ्या आहेत. आपल्या भागात जी फळं वगैरे येतात ती काश्मीरमध्ये नाही येणार, काश्मीरची इथे नाही येणार. अशा पद्धतीने त्याला अनुकूल जेव्हा मिळतं तर तेव्हा त्या शक्ती प्रकटतात. त्याला हे उदाहरण दिलेलं आहे की आता आकाशाची शून्यत्व शक्ती जी आहे ती आधी प्रकट झालेली आहे, त्याच्यानंतर मग वायूची चंचल जी शक्ती आहे तर ती प्रकट झाली, स्पंदन शक्ती प्रकट झाली. म्हणजे एकाच वेळी या सगळ्या
प्रकट झालेल्या नाहीयेत, एका पाठोपाठ एक. आणि हे जे सगळं आहे, काय कशा क्रमाने प्रकट होणार, हे जीवाच्या कर्मांनुसार ठरतं. आणि त्याच्या बाबतीत ईश्वराचं नियोजन हे मुख्य आहे. ईश्वरी नियोजन जे आहे त्यानुसार ह्या शक्ती प्रकट होतात. कधी होतात? जेव्हा जीवाचं कर्म त्याची फळं देण्यासाठी तयार होतं, पक्व होतं म्हणतात, तर त्यावेळेस ह्या शक्ती प्रकट व्हायला लागतात. म्हणजे आपण आता गाढ झोपलेले आहोत समजा, आपल्याला जाग कशी येते? आपोआप येते की नाही? आपल्याला वाटतं की विश्रांती झाली म्हणून आली, तसं नाहीये. तर आपल्या कर्म जी आहेत तर ती भोगण्यासाठी तयार झालेली आहेत. आता ती कर्म भोगायची वेळ आलेली आहे, भोग भोगायची वेळ आलेली आहे, म्हणून आपल्याला जाग येते. त्याच पद्धतीने सृष्टी जी आहे ती अशीच निर्माण होते ज्या वेळेस जीवांची कर्मफळांची वेळ येते, तेव्हा ही सृष्टी निर्माण होते. आणखीन ही सृष्टी जेव्हा निर्माण होते तर तेव्हा जगाची कल्पना करणारं मन निर्माण होतं. आणखीन जेव्हा आत्मा मनन करण्याची शक्ती स्वीकारतो, या शक्तीला मन म्हणतात. इथे मन म्हणतात म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यावेळी मनन करण्याच्या शक्तीचा विकास होतो तेव्हा मन प्रकट होतं आणि मग संकल्परूप कल्पना प्रकट होतात. मन प्रकट झाल्यानंतर बंध मोक्षाची कल्पना ते करायला लागतं. मग ह्या सगळ्या जगाची ते कल्पना करायला लागतं. हे जे आहे हे ईश्वरी मन आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि अशी सगळी ही जी रचना आहे ही लहान मुलांना सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे. इथे एक गोष्ट सांगितली आहे की आपल्याला हे भारूड माहितीये ना, एका आणीच्या टोकावर बसली 3 गावं, तशाच तऱ्हेची एका दाईनी लहान मुलाला त्याचं करमणूक व्हावी म्हणून एक कथा सांगितली. ती अशी होती की बाळा, एका गावात शुभ कर्म करणारे 3 राजपुत्र आहेत. त्यातले 2 जन्मालाच आले नाहीत, आणखीन एक गर्भात सुद्धा शिरला नाही. असे हे 3 राजपुत्र एका गावात शुभ कर्म करत राहिलाय. ते धर्म पालन करतात, धर्माने वागतात, आणि ते ज्या शहरात राहतात, ज्या गावात राहतात, त्याचं नाव अत्यंत असत आहे. आता असतचा आपल्याला अर्थ माहिती आहे की ज्याला कधीच अस्तित्व नसतं, अशा त्या गावात ते राहत आहेत. आणि त्या राजपुत्रांनी त्यांच्या त्या असत शून्य पूर्णपणे नगरीतून बाहेर पडताना आकाशामध्ये फळांनी लगडलेले वृक्ष पाहिले. आणि बाळा, हरणांची शिकार करणारे ते 3ही राजपुत्र त्याच्यानंतर आज भविष्यत नावाच्या नगरात राहिलेले आहेत. आता त्या मुलाने सगळं त्याला पटलं, आणखीन त्या तंद्रीमध्ये त्यांनी हो 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 बरोबर आहे असंच झालं म्हणून निश्चय केला. आता हे जे रूपक आहे हे स्पष्टीकरण जे दिलेलं आहे वसिष्ठ मुनींनी, ते असं आहे की जे गाव आहे ते म्हणजे माया आहे, जिथे ते राहिलेले मुळात. 3 राजपुत्र म्हणजे सत्व रज तम हे 3 गुण, ते अनादी आहेत, त्यामुळे त्यांना जन्म नाहीये. अनादी कसे आहेत? ब्रह्म जे आहे ते स्वरूपाने अनादी आहे, पण जग जे आहे तर ते प्रवाह रूपाने अनादी आहे. म्हणजे अखंड त्याचा प्रवाह चाललेला आहे. त्या गुणाचा प्रभाव गेला, दुसऱ्या गुणाचा सुरू झाला, प्रवाह चालू आहे त्या गुणांचाही, म्हणून ते अनादी आहेत. आणि यामुळे ते जन्माला आलेले नाहीत म्हटलंय. अत्यंत असत नगर शरीर म्हटलंय. शरीराला अत्यंत असत नगर हे म्हटलंय, म्हणजे विचार करावा की शरीर आपलं जन्माला आलेलं नाहीये, वास्तविक जन्माला आलेलं नाहीये. जे आहे तो हे कल्पनेतलं आहे. शून्य नगर म्हणजे एक शरीर सोडल्यानंतर दुसऱ्या शरीरात जाण्याच्या जस्ट आधीची अवस्था. हे शरीर सोडतोय, दुसऱ्या शरीरात जायचंय. मग त्यावेळेस त्या फळांनी लगडलेले जे वृक्ष होते ते फळं म्हणजे कामना आहेत, वासना आहेत आपल्या.
आणखी हरणांची शिकार करणं म्हणजे त्या फळांचा भोग घेतात राजपुत्र. हा जो फळांचा भोग आहे हा 3 गुणांच्या अनुसार मिळत असतो, म्हणून ते राजपुत्र घेतात. आणि भविष्यात नगर म्हणजे पुढल्या जन्मातलं शरीर. आजचं हे असत नगर, भविष्यात नगरात आत्ता राहिलात म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे सगळंच अशक्यातली गोष्ट जी आहे तर ती इथे आपल्याला सांगितलेली आहे. ह्याचा मुळात अर्थ काय आहे की हे जे सगळं जग आहे तर हे मुळात झालेलं नाहीये. अगा जे झालेचे नाही त्याची वार्ता पुससी काही म्हणून समर्थांनी विचारलेलं आहे की मुळात हे झालेलं नाही, पण ते कल्पनेतनं निर्माण झालेलं असल्यामुळे आपल्याला ते झालंय असं वाटतं. ती कल्पना ईश्वराने केली, तिथपासूनच सगळी कल्पनेला सुरुवात झालेली आहे वास्तविक. पण ते सुखाने राहिले म्हणजे हे अज्ञानाचं सुख आहे, आणि तंद्री हा अज्ञान आहे. त्यामुळे मुलाला ते सगळं खरं वाटतं. तसा आपल्याला अविवेकामुळे हा संसार खरा वाटतो. विवेक जेव्हा आपण वापरायला लागतो तर तेव्हा संसाराचं मिथ्यात्व आपल्याला पटायला लागतं. सगळी सृष्टी हा कल्पनेचा खेळ आहे. ही जी आहे ही ईश्वरी माया आहे आणि ती ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे चालते. हे विवेकानेच कळू शकतं. आणखीन शास्त्रावरती श्रद्धा असली तर कळू शकतं. श्रद्धेशिवाय आपल्याला हे कधीही काहीही कळणार नाहीये. अनेक मतं जी आहेत ती ह्याला फाटे फोडून आपलंच मत खरं असं जे म्हणतात अशा पद्धतीचे अनेक मत आहेत. म्हणून त्या मतांच्या वाट्याला न जाता एक अद्वैत मत स्वीकारायचं आणि ते पक्क पकडून ठेवायचं. बाकीच्या मतांच्या वाट्याला जायचं नाही. मग आता वसिष्ठ वाक्य की माया शक्तीचा हा विस्तार आहे सगळा. विलास आहे, विलास म्हणजे विस्तार. तर ही जी माया शक्ती आहे ती कशी आहे? ती त्याहून पण वेगळी आहे आणि आपल्या आश्रयाहून पण वेगळी आहे. मायेला स्वाश्रया असं एक मायेच्या लक्षणात सांगितलेलं आहे. स्वच्या आश्रयावरती राहते. स्व म्हणजे ब्रह्म. ब्रह्माचा आश्रय घेऊन ती राहते. मग आपल्या आश्रयाहून म्हणजे ब्रह्माहून ती वेगळी आहे की नाही? म्हणून इथे आश्रयाहून विलक्षण म्हटलेलं आहे. कार्याहून पण विलक्षण आहे. मायेचं कार्य कुठचं आहे? जग आहे. जग सावयव आहे, माया तशी नाहीये. म्हणून तिच्या कार्याहून ही ती वेगळी आहे आणि तिच्या आश्रयाहून ही वेगळी आहे ती. आणखीन त्यामुळे तिला अनिर्वचनीय असंही म्हणण्यात येतं. सत असत विलक्षण. परत जसं ब्रह्माच्या बाबतीत म्हणतो आपण की ब्रह्म सत आहे आणि जगत असत आहे, तशीच माया आहे की ब्रह्माच्या लक्षणांची जुळत नाही, जगताच्या लक्षणांची जुळत नाही. ती सत असत विलक्षण आहे. उदाहरण दिलंय की निखारा आहे. निखारा म्हणजे आपल्याला माहिती आहे लाकूड जेव्हा जळतं तर तेव्हा त्याचे हळूहळू पुढे जळून तुकडे पडायला लागतात, निखारे होतात. म्हणजे तो पूर्णपणे अग्नी त्याला धरून असतो. आता त्याला जर का हात लावला म्हणा, अंगावरती पडला तर फोड येईल. म्हणजे फोड कशामुळे आला? निखाऱ्यामुळे आला की त्यातल्या अग्नीमुळे आला? अग्नीमुळे येतो. अग्नीमध्ये दाहक शक्ती आहे. त्या अग्नीचं कार्य अंगावर उठणारा फोड आहे. पण अग्नी एकटा राहू शकतो का? त्यालाही आश्रय लागतो. निखारा हा त्या अग्नीचा आश्रय आहे आणि फोड हे कार्य आहे. पण दाहक शक्ती म्हणजे निखारा नाही, दाहक शक्ती म्हणजे फोड नाही. दाहक शक्ती ही अग्नीच्या बरोबर असते. निखारा जो आहे तर त्याच्या आश्रयाने अग्नी राहतोय. अग्नी वेगळा आहे आणि अग्नीची दाहक शक्ती आहे ती निखाऱ्यामध्ये आपल्याला कळते. पण निखारा म्हणजे अग्नी नाही. अग्नी तिथे प्रकट झालेला आहे. निखारा हा आश्रय, आणखीन फोड हे कार्य, दोन्ही अग्नीच्या दाहक शक्तीहून वेगळे आहेत. शक्ती दिसत नाही. निखारा दिसतो, फोड दिसतो,
पण ती शक्ती दिसत नाही. असं म्हणाल की निखारा लाल भडक होतो, त्याच्यावरती फुंकर घातली, त्याच्यावरची राख उडाली की असा लाल नुसता दिसतो. बरोबर आहे, ते स्वरूप आहे अग्नीचं, त्याच्या शक्तीचं नाहीये ते स्वरूप. अग्नीचं स्वरूप आहे लालपणा हा, पण शक्ती जी आहे तर ती दाहकता आहे. लाल म्हणजे जर का दाहक म्हटलं तर लाल रंगाचं आपण अनेक गोष्टी वापरतो. लाल रंग म्हणजे दाहक नाहीये. तिथे अग्नीचं स्वरूप त्या पद्धतीने त्यावेळी प्रकट झालेलं आहे. नाहीतर अग्नी सुप्त असतो, लाकडामध्ये अग्नी सुप्त असतो आणि लाकूड पेटवल्यावर तो प्रकट होतो. तसंच मातीचं पण आहे. हे घट बनवायची शक्ती आहे. म्हणजे पाणी जेव्हा आपण मातीमध्ये घालतो तर त्यावेळेस त्या मातीचे कण एकत्र येतात, आणखीन ते एकत्र राहतात. त्याला आकार दिल्यानंतर सुद्धा त्या मातीचे कण तसेच चिकटून राहतात. ही त्याच्यातली शक्ती आहे. आणि घट हे मातीचं कार्य आहे. मातीमध्ये म्हणजे पृथ्वी तत्वाची आहे, म्हणून आकाशापासून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि तिचा स्वतःचा गंध असे 5 गुण आहेत. म्हणजे घटाचा माती हे काय म्हणूया आश्रय आहे. आणखीन घटाचं स्वरूप जे आहे तर तो गोल असणं, त्याला मान त्याची अशी अरुंद असणं, हे त्याचं स्वरूप आहे, कार्य आहे. घट हे मातीचं कार्य होतं. पण शक्ती जी मातीमधली आहे घट बनवण्याची, ती आश्रय माती आहे तिच्याहून वेगळी आहे, आणखी कार्य घट आहे तिच्याहून वेगळी आहे. पाण्याच्या निमित्ताने ती प्रकट झालेली आहे. अशाच पद्धतीने जगातल्या सगळ्या ज्या शक्ती आहेत तर त्या अशा आहेत. ती शब्दांनी सांगता येत नाही, ती अचिंत्य आहे, कार्यानुमेय आहेत, की कार्यावरनं तिचा आपल्याला अनुमान करता येतं. पुढे हे सांगितलं की वाणीने घट हा शब्द आपल्याला उच्चारता येतो. बरोबर आहे, शक्ती हा शब्द पण उच्चारता येतो. पण घट आपण दाखवू शकतो की हा इथे घट आहे. शक्ती दाखवता येते का? नाही. म्हणून शक्ती जी आहे ती घटाहून भिन्न आहे का भिन्न आहे हे निश्चित सांगता येत नाही. आता ती भिन्नत्वाने का नाही भासत, तर गुप्त रूपाने असते. जेव्हा कुंभार, माती, पाणी वगैरे सगळं एक एक येतं, त्याचं चक्र, ते चक्र फिरवायचा दंड, हे सगळं जेव्हा येतं तर तेव्हा ह्या निमित्त कारणांच्या साह्याने मातीमधली ही शक्ती घटरूपाने प्रकट होते, तोपर्यंत नाही. आणि तिच्यातल्या ही जी शक्ती आहे ती पाणी संपलं, सुकवला, अगदी भाजला घट, तरी देखील ती शक्ती तशीच राहते घट बनण्याची. हे जे पंचीकरणाचं शास्त्र आहे तर त्याचा विचार थोडासा केलेला आहे, पण आपल्याला तो बराचसा आपला झालेला आहे. व्यवहारात सगळ्या गुणांची माती आणखीन घट, कार्य, घट हे कार्य आहे मातीचं, ते सगळे एकच मानले जातात. ते बरोबर आहे व्यवहाराच्या पुरतं. मग मातीला घटपणा कधी येतो, तर ज्या वेळी कुंभार काम करतो आपलं, त्याच्यानंतर मातीला घटता येते, घटपणा येतं, घटत्व येतं. जेव्हा त्याला तसा आकार येतो तेव्हा त्याला घट म्हणायला हरकत नाही. पण ती माती सुद्धा वास्तविक मातीच आहे, पण व्यवहारात तिला घट म्हणण्यात येतं. म्हणजे वाणीने आपण तिला घट असं नाव देतो आणि त्याच्याबरोबर व्यवहार करतो. पण वास्तविक पाहिलं तर घट जो आहे तो मातीपासून वेगळा नाहीये. आपण त्याच्याकडे घटरूपाने पाहिलं तर तो आपल्याला मातीहून वेगळा वाटतो, पण वास्तविक पाहिलं तर तो मातीहून वेगळा नाहीये.
मातीचा गोळा जर जेव्हा असतो, जेव्हा कालवलेली असते कुंभाराने, तर त्यावेळेस त्याच्यात घट आपल्याला दिसत नाही. तेव्हा मातीचा फक्त गोळा दिसतो. म्हणजे मग घट आहे की नाही, परत अनिर्वचनीय. जसं मगाशी अग्नीच्या बाबतीत झालं तसंच अनिर्वचनीय, की मातीशिवाय घटाला अस्तित्व नाहीये, आणखीन माती म्हणजे घट नाहीये. माती ही मातीच आहे. वास्तविक पाहता ते एकरूप आहेत, पण घट आहे की नाही हे कसं काय सांगणार? मातीच्या गोळ्याला आपण घट म्हणू शकत नाही. आणखीन घट नाही म्हटलं तर घडवल्यानंतर तो दिसतो, म्हणून तो अनिर्वचनीय. अग्नीप्रमाणेच असंच सगळे जे आहेत ते जगात अनिर्वचनीय स्पष्ट केलेलं आहे. जग कसं आहे? अनिर्वचनीय आहे. त्याच्या शक्ती कशा आहेत? अनिर्वचनीय आहेत. आणि शक्ती आणखीन घट ह्याच्यात फरक आहे. शक्ती ती जशी अनिर्वचनीय आहे तसा घट पण अनिर्वचनीय आहे. म्हणून असं आता इथे सांगितलंय 36व्या श्लोकात, की घट जो आहे तो शक्ती होतो, आणि घट जेव्हा आकाराला आलेला नसतो तेव्हा त्याला शक्ती म्हणावं, आणि आकाराला आला की घट म्हणावं. हे आपल्याला पटकन लक्षात यायला पण कठीण जातं की ही काय पद्धत आहे बोलायची. ही न्यायशास्त्राची पद्धत आहे, पटवून सांगण्याची पद्धत आहे. आणखीन विचार करा की माती आहे, पण घटाला आकार आलेला नाहीये, घटाचा आकार दिलेला नाहीये. पण मातीत शक्ती आहे की नाही घटाचा आकार आणण्याची, म्हणून त्याला शक्ती म्हणायचं. आणि आकाराला जेव्हा येतो तेव्हा त्याला घट म्हणता येतं. आकाराला येईपर्यंत त्या मातीच्या गोळ्याला आपण घट म्हणू शकत नाही. तिथे शक्ती आहे फक्त, कारण माती ओली माती आहे, त्या मातीमध्ये घट बनण्याची शक्ती आहे. म्हणून घट हा मातीमध्ये शक्ती रूपाने आहे. सुप्त शक्ती आहे ही कळत नाही आपल्याला, आणि ती घट रूपाने व्यक्त होते. माया जी आहे ती अशीच आहे की जादूगाराजवळ माया असते. ती जादू तो करायला लागला की ती प्रकट होते. मग आपल्याला कळतं की तो किती प्रकारच्या जादू दाखवू शकतोय, किती शक्ती आहे त्याच्याजवळ. ही तशी ईश्वराची जी ही शक्ती जी आहे, माया शक्ती, तर ती जग निर्माण करण्याच्या निमित्ताने व्यक्त होते. एरवी ती सुप्त असते. म्हणून शक्तीचं जे कार्य आहे ते वास्तविक मिथ्या आहे, पण शक्तीचं अधिष्ठान मात्र सत्य आहे. कारण जरी घट बनला नाही तरी माती आहेच की नाही. घट बनला तरीही माती आहे, म्हणजे माती कायमची आहे, म्हणजे ती सत्य आहे. घट हा विकार आहे, बदल आहे, नाशिवंत आहे, म्हणून तो मिथ्या आहे. अशा पद्धतीने श्रुतीने हे सांगितलंय की घटासारखी जी मातीची सगळी कार्य आहेत, घट असेल, प्राणी बनवतात, बोळकी बनवतात, कितीतरी बनवतात, ही सगळी कार्य जी आहेत ती विनाशी असतात, आणि विनाशी असल्यामुळे ती मिथ्या पण आहेत. पण घटाचा आधार जो माती आहे तर ती सत्य आहे. ताबडतोब विचारायचं नाही की प्रलयात मातीला पण नाश आहे, पृथ्वीला पण नाश आहे. हे दृष्टांत समजून घेण्यासाठी आहे की मातीचं कार्य जे आहे ते सगळं नाशिवंत आहे, पण माती सत्य आहे. हे छांदोग्यात सांगितलेलं आहे की वाचारंभणम विकारो नामधेयम मृत्तिका इत्येव सत्यम. आणि तसंच लोखंडाच्या बद्दलही म्हटलेलं आहे. 3 दृष्टांत तिथे दिलेले आहेत. आणि त्याचं स्पष्टीकरण असं आहे की वाचारंभणम विकारो नामधेय, म्हणजे विकार हा जो आहे, म्हणजे घट हा व्यवहार वाणीमुळे होतो की नाही, नावापुरता असतो, त्याला सत्यत्व आहे का? माती खडी आहे, पण घटाचा व्यवहार, घट हे नाव, हे जे सगळं आहे ते वाणीच्यामुळे. वाणी व्यवहार बोलायला लागली तर त्याच्यानंतर उत्पत्ती
त्याची जेव्हा झाली तेव्हा हा घट आहे, याचा हा उपयोग आहे, अशा पद्धतीने वाणी व्यवहार करायला लागली आणि घटाचा त्याप्रमाणे आपण वापर करायला लागलो. म्हणून नाम आणखीन रूप जे आहे ते परस्परांच्या बरोबर असतं आणि ते मायेच्या भागातलं आहे. आपण नेहमी म्हणतो की अस्ति भाती प्रिय हे ईश्वरी, सच्चिद आनंद हे ब्रह्माचं आणि नाम आणखीन रूप हे मायेच्या प्रांतातलं. ते कसं आहे तर ते ह्या पद्धतीने की घटासारखं कार्य व्यक्त झाल्यानंतर त्याला नाम येतं. मग रूप जरी गेलं तरी नाम टिकतं, पण नामाच्या मुळे त्या पदार्थाचा आपण व्यवहार करू शकतो. तो घट आण, घटामध्ये पाणी आण, व्यवहार होतो. आणि म्हणून त्याला वाचारंभणम विकार म्हटलेलं आहे. वाणीने बोलायला सुरुवात केली, शक्ती आहे मातीमध्ये, घट निर्माण करण्याची शक्ती आहे. ते त्या शक्तीच्या मुळे जेव्हा ती शक्ती प्रकट होते, म्हणजे निमित्ताने कुंभार वगैरे जेव्हा येतात तर त्यावेळेस व्यक्त घट तयार होतो. पण हा व्यक्त असला तरी तो अनित्य आहे की नाही, फुटणार आहे, कधीतरी जाणार आहे. पण त्याच्या मनाने माती ही सत्य आहे, म्हणून मृत्तिका इत्येव सत्यम म्हणून म्हटलेलं आहे. व्यक्त झालेलं हे रूप नष्ट झालं तरी त्याचं नाम घेतलं जातं. त्याच्या संबंधी बोलण्याचं, व्यवहार करण्याचं नाम हेच साधन आहे. म्हणून कुठच्याही पदार्थाला नाम आणखीन रूप आहे आणि ते मायेच्या शक्तीच्या मुळे, मायेच्या मुळे आहे, हे इथे स्पष्ट केलेलं आहे. वास्तविक पाहिलं तर घटासारखं पदार्थ जे आहे ते तत्वशून्य आहेत. कारण प्रत्यक्षात मातीच आहे तिथे. त्या मातीला आकार दिल्यावर आपण त्याला घट म्हणायला लागलो. कायम टिकणारं नाहीये ते, वाणीवरती अवलंबून आहे व्यवहारासाठी. म्हणून हे विकार अनित्य आहेत. वाचारंभणम विकारो नामधेयम, वाणीच्यामुळे ते आहेत, केवळ नावापुरते आहेत. त्याच्या मागे असलेली मातीच फक्त सत्य आहे. आणखीन हे जे नाम आणखीन रूप आहेत याला फक्त व्यावहारिक सत्ता आहे. अस्ति भाती प्रिय म्हणजे पदार्थ आहे, मला कळतोय आणि मला आवडतोय, हे ईश्वरी सत्तेत आहे. आणि अस्ति भाती प्रियचं अधिष्ठान जे आहे तर ते सच्चित आनंद हे पारमार्थिक सत्तेमध्ये जातं. हे त्याचं अधिष्ठान आहे. त्याच्यावरती पुढे घटाच्या घट हे मातीचं कार्य आहे. आणखीन माती सुद्धा जी आहे तर ती कुठे सत्य आहे हो, विचारलंय. पण इथे काय आहे की उदाहरण देण्यासाठी घटाच्या संदर्भात मातीला सत्यत्व आहे की नाही, आहे, नक्की आहे. घटाच्या मानाने माती कितीतरी काळ टिकते. जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत माती आहे. म्हणून तिला सत्यत्व आपल्याला कळावं यासाठी त्यांनी दिलेलं आहे. घटाच्या संदर्भाने माती टिकाऊ आहे, त्रिकाला बाधित आहे. पण घट मात्र आधी नव्हता, उत्पत्तीच्या आधी आपल्या समोरच तो निर्माण झाला, आणखीन फुटल्यानंतर तो जाणार आहे. मग विचारलाय की आकारामुळे केवळ व्यक्त झालेला जो घट आहे, नाम रूप वगैरे त्याला सगळं आलेलं आहे, तर तो मिथ्या आहे. ठीक आहे, पण मग मातीचं ज्ञान झाल्यानंतर घट का दिसत राहतो? दोरीचं ज्ञान झाल्यानंतर सर्प दिसत नाही, मातीचं ज्ञान झाल्यानंतर घट का दिसतो? दोन्ही मिथ्या म्हणता, मग असा फरक का? प्रश्न विचारलाय. असा फरक जो पडलेला आहे तर त्याच्या भ्रमामध्ये दोन काही भेद सांगितलेले आहेत. सोपाधिक भ्रम आणखी निरुपाधिक भ्रम. पण आता आपल्याला वेळ संपलेली आपली, तर त्यामुळे पुढल्या वेळेस हे भ्रमाचे प्रकार वगैरे आपण बघूया.
काही प्रश्न असले तर सांगा. आपलं आता 45व्या श्लोकापर्यंत झालेलं आहे. मावशी नमस्कार. हॅलो, आवाज येतोय मावशी? हॅलो, हॅलो, हा, आवाज येतोय मावशी? हो येतोय, हा. बोला. अतिशय अवघड विषय खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलेला. योग वशिष्ठ मधला रूपक असेल किंवा माती आणि घडाचं आत्ताचं जे उदाहरण अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलं, त्यामुळे आमच्यासारख्या नवीन शिकणाऱ्यांना खूप उपयोग झालाय त्याचा समजण्यासाठी. तसा तुम्ही म्हणाला तसा जगाचं मिथ्यात्व समजायला हवं. हो हो, म्हणजे जे एक गाणं आहे असं साधारण, विठ्ठला तू वेडा कुंभार, त्याचा प्रत्यय त्या हो. गाण्यातला हे तुम्ही सांगत असताना मला सारखा जाणवत होता तो. खूपच खूपच सोप्या पद्धतीने सांगितलं. खूप खूप धन्यवाद. नमस्कार मावशी, मी स्मिता बोलते पुण्याहून. हा, बोल. येत आहे ना ऐकू? हो, येत आहे. घट आणि म्हणजे घटाला रूप आणि नाम असं जे जे आहे सांगितलं, मग तेच आपण आपल्या देहाशी जोडू शकतो. करेक्ट. बरोबर आहे. आणि जसा तो घट फुटणार आहे तसंच हे पण नाशिवंत आहे. बरोबर आहे. अशी संगती बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे. सगळ्या जगाच्या बद्दल लावून घ्यायची आहे. हा, ठीक. सत्य एकच अधिष्ठान आहे, हो बाकीचं हो, सगळं घटाप्रमाणे मिथ्या आहे. आहे. हो हो. चला, थांबायचं आहे मग. ऍडमिन, प्रियंका नाही आहे का? शेवटचा श्लोक म्हणा तुम्ही कोणीतरी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेची आता. जय जय रघुवीर समर्थ. हरी. जय जय श्रीराम. रघुवीर. जय श्रीराम.